तो संघ खरं तर अव्वल ठरला म्हणजे त्या संघानं रन्स डिपेंड केल्यात. पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं 47 रन्सचा खरं तर डिपेंड करत होत्या 47 रन्स आणि त्या देखील मयूर स्मृती सुरंगपडा संघानं त्या रन्स डिपेंड केल्या. या सामन्यामध्ये खरं तर 67 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान होतं ते देखील खरं तर डिपेंड केलंय. या सामन्यामध्ये काय होईल खरं एका बाजूला वैभव पाटीलची तगडी गोलंदाजी तर दुसऱ्या बाजूला अलंकार करत असेल भाया असेल निर्दोष गरत. आत्ताच खरं तर रविवारी झालेल्या दोस्ती चषकामध्ये निर्दोष गरत हा खरं तर सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब ज्या खेळाडूंना पण मिळवला होता. 30 षटकामध्ये 63 रन्स आणि 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना निर्दोष गरत एकाती याच मैदानावरती लढला होता. आज कुठेतरी स्वतःला सावरलाय. निर्दोष गरत कदाचित अनुपस्थित आहे की काय हा देखील प्रश्नचिन्ह असावा किंवा कदाचित त्यानं स्वतःला सावरला असावा. भाया आणि अलंकार म्हणजे भाया म्हणजे अक्षय आणि अलंकार अशी सलामीची जोडी मैदानामध्ये तर सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सातत्यानं ज्या खेळाडूची एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख राहिले ना तो गोलंदाज वैभव पाटील ह्याम कंटवली. सातत्यानं कंटवली एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा गोलंदाज पहिला चेंडू घेऊन ओव्हर द विकेट्सनं पहिला बॉल बॅटची लिडिंग एज आहे की काय असं पाहिलं जातोय. अंपायर फिंगर रोन्स आणि पहिला विकेट्स महत्वाचा धक्का अक्षय जलबाद. पहिला चेंडू वैभव पाटीलचा आणि पहिल्या चेंडूवरती अक्षय बाद झालाय. खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा रायगड प्रीमियर लीग सीझन 1 आणि या पहिल्या खरं तर हंगामात पहिल्या पर्वात वैभव पाटील हा वीर मराठा जोहेपेन या संघामध्ये खरं या खेळाडूची दाखल झाली. विश्वजित ठाकूर त्यानंतर वाटलं भाविक नाईक आयकॉन खेळाडू असावा आणि त्यांच्या समेत वैभव पाटीलची देखील वेगवान गोलंदाजी आपल्या त्या खरं तर नानोबा मैदान पारगाव येथे देखील पाहायला मिळेल. पहिला विकेट स्वस्तामध्ये परतलाय. अक्षय बाद झाल्यानंतर खरं तर ओल्ड इज गोल्ड परंतु आधीपर्यंत ती दहशत तीच हुकमत आणि ती दादागिरी सातत्यानं ज्यानं या मैदानावरती ठेवले ना तो खेळाडू मैदानामध्ये आलाय. नाव आहे निर्दोष गरत वन डाऊन साठी आलाय. नेक्स्ट बॉल वैभव पाटील. यावेळीचा चेंडू खर तर पोलर लेंथ हाताला होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं खराब चेंडूवरती अतिक्रमण करणं हे निर्दोष गरज याला ठाऊक आहे. इथे यावेळी चांगला चेंडू वैभवनं हाताला होता त्याला सन्मान दिलाय. सन्मानजनक पूर्वक खरं तर एक रन पळवून काढली या एकीनं श्री गणेशा टीम आर्यन चिरले संघाचा. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट्सनं. यावेळीचा चेंडू इथून खरं तर बॉल चालला फर्स्ट लेग कडे. क्षेत्ररक्षक स्किड झालेत परंतु काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय. तिथलं असणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं मिळेल पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच रन्स. एकीरिता अलंकार आपलं वैयक्तिक खातं बोलतोय तर संघाला नेऊन ठेवलंय. 3 चेंडूच्या अखेरीस एक बाद 2 या आकड्यावरती. अलंकार घरात ज्याने सुद्धा एक अर्धशतकी केली दोस्ती चषकामध्ये केली होती त्यावेळी चिरले 40+ या संघाच्या विरोधात. पुढचा बॉल पुन्हा एकदा सन्मान. त्यावेळी डायरेक्ट हिटची संधी खरं तर वैभवला ठाऊक आहे. इथून निर्दोष गरजची विकेट्स हे आपल्या संघासाठी किती महत्वाचे आहे. इथून जर वैभव पाटीलचं षटक संपल्यानंतर जे गोलंदाज येतील ना त्यांवरती कदापि निर्दोष गरजचं आक्रमण हे पाहायला मिळेल. त्यामुळं वैभवला ठाऊक आहे इथून निर्दोष गरज जर आपल्या गोलंदाजीमध्ये जर निर्दोष गरजची विकेट्स मिळाली ना तर ती आपल्या कंटोली संघासाठी गोल्डन विकेट्स मानली जाईल. त्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. मिळतील 2 रन. 4 चेंडूच्या अखेरीस एक बाद 4 धावसंख्या. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा शरीर भेदक मारा सरळ पॅडवरती आदलला की काय पंचांचा इशारा येणं बाकी असेल. मिळेल 1 रन. सेकिरीनं धावसंख्येमध्ये भर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 5 बाद होणारा खेळाडू भाया अगदी स्वस्तामध्ये परतला. त्यानंतर खरं तर अलंकार आणि निर्दोष हे 2 खेळाडू मैदानामध्ये सध्याच्या स्थितीला तग धरून उभे आहेत. पुढचा बॉल लेफ्ट ऑन ड्राईव्हचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नांना अपयश. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं ज्यामध्ये महत्वाचे विकेट्स बाया देखील बाद झालाय.
धावसंख्या धावपटलावरती 1 गडी बाद 5 धावसंख्या. वैभव पाटीलचं चांगलं षटक म्हणावं लागेल. खर तर ज्या खेळाडूंना आपलं अस्तित्व अनेक मैदानांवरती गाजवलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, मग अनेक मोठमोठ्या स्पर्धा ओपन अप मध्ये ज्याला आपण खेळताना पाहिलंय, या वैभव पाटीलनं इकॉनॉमिकल षटक फेकलंय. त्यामध्ये फक्त आणि फक्त 5 रन्स खर्च केल्यात आणि 1 विकेट्स मिळवले. चला कंटोली संघ प्लीज आपला 12वा खेळाडू पाठवा. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ओमकार आलाय. पहिला बॉल निर्दोष गरजसाठी. राटम राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर यावेळेस या चेंडूवरती आक्रमण करायचं होतं. बॅटम बॉलचं समीकरण नाहीये. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. सुरुवात चांगली झाली ओमकारची. निर्दोष गरज या खेळाडूकडे फार कौशलता आहे. या खेळाडूकडे क्रिकेटचा क्लास आहे. येथून कर्ज सोडून दिलाय औषध ऑस्टम पंचांचा स्वेअरचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. 1 षटक 1 चेंडूच्या अखेरीस 1 बाद 6 वरती टीम आर्यन चिरले संघ. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट्स ना पुन्हा एकदा सज्ज. येथून यावेळेस कर्जर बॉल जाईल बरोबर एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये. ते क्षेत्ररक्षक वेगान आले. स्किट होण्याची शक्यता परंतु स्वतःला सावरलंय. पुन्हा एकदा मिळेल 1 रन. सिंगल डबल वरती जास्त लक्षित केंद्रित केलं जातोय टीम आर्यन चिरले संघाकडं. आधीपर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिलेला नाहीये. या गोलंदाजाने इथून अलंकारला बेट केलं. ज्यावेळेस चेंडू टप्पा पडलाय आणि लगेचच चेंडूला गरकन फिरवलंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ओमकार या गोलंदाजाची. आतापर्यंत आपण पाहायला गेलात तर 3 चेंडू फेकले. 3 मध्ये फक्त आणि फक्त 2 रन्स खर्च केल्यात. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस अलंकारला अगदी बांधून ठेवलंय. अलंकारच्या डोळ्यांसमोर आता प्रश्नचिन्ह उभा राहिलाय की ओमकारच्या गोलंदाजीला कशा प्रकारे खेळावं. हा प्रश्नचिन्ह अलंकारच्या समोर उभा राहिलाय. अलंकार देखील काही कमी नाही आहे. यावेळेस चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. बॉल जाईल मिड ऑन रिझर्व मध्ये. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 सिंगल. एकेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 षटक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 8. संत आणि सावध सुरुवात होताना दिसते टीम आर्यन चिरले संघाची. यावेळेस लोवर फुल टॉस, परंतु वैभव पाटील अगदी कर्ज क्षेत्ररक्षक बनून राहतील प्रेक्षक. निर्दोष गरजचा तडाखा या इनिंग मधील पहिला सिक्सर. पहिले 5 चेंडू खूप सुरेख फेकले होते, ज्यामध्ये मला वाटतं फक्त आणि फक्त 3च रन्स खर्च केल्या होत्या. त्यामध्ये 1 वाईडची. परंतु शेवटच्या चेंडूवरती 5 चेंडूमध्ये जे कमावलं होतं ना ते गमावलंय गोलंदाज ओमकारनं. 2 षटकांचा खेळ संपुष्टात येईल आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करीत असताना टीम आर्यन चिरले संघाच्या धावसंख्या गुण तालिकेवरती 1 बाद 14 धावसंख्या. तिसरं षटक. तिसऱ्या षटकामध्ये प्राचारण करण्यात आलंय. गोलंदाज प्रवीण आलाय. पहिलाच बॉल पुन्हा एकदा फुल टॉस. मिड विकेट रिझर्व मध्ये अलंकारचा यावेळेस चेंडू पाहायला मिळाला. 1 रन्स कंप्लीट. दुसऱ्यासाठी खरं तर निर्दोष गरज तिथे स्किट झाले. त्यामुळे फक्त आणि फक्त 1च रन्स. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 या आकड्यावर 1 बाद 15. फुल टॉस चेंडू होता. खरं तर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणं फार गरजेचं होतं, पण तसं काही झालेलं नाही आहे. मिळेल फक्त आणि फक्त 1 सिंगल. इथून खरं तर संघर्ष करताय दोन्ही खेळाडू. इथून आपल्या संघासाठी खेळायचं आहे आणि तो डाव सावरत असताना आतापर्यंत फक्त आणि फक्त निर्दोष घरच्या बॅट्समधनं अगोदर षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आलेला तो एक उत्तुंग षटकार. त्या व्यतिरिक्त एकही मोठा फटका खेळण्यामध्ये यश आलेलं नाही आहे. टीम चिरले संघाच्या खेळाडूंना तो चेंडू प्रत्युत्तर द्यायचा आहे. निर्दोष गरजला सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा सिल्ली मिड ऑन रिझर्व मध्ये जिथे 1 रन्स कंप्लीट. दुसरीसाठी परत येईल का? दुसरी रन्स होणार नाहीये. पुन्हा एकदा 1च रन्स.
यावेळेसचा चेंडू सोडून दिलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. इट्स इज द वाईड बॉल. पुन्हा एकदा 1 रन वाढेल एकेरीनं धावसंख्येमध्ये. बर 19ला 1. एक बाद 19. आणखीन एक. यावेळेस खरं तर पिचिंग पाहिली पंचानं तपासलं. यावेळेस अलंकारला वाटत होतं की हा देखील चेंडू स्क्वेअर जातोय की काय, परंतु तसं काही घडलं नाहीये. डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी प्रवीण या गोलंदाजाची. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 4 मध्ये 5 रन्स खर्च केल्यात. 4 मध्ये 5 रन्स खर्च केल्यात. ऑन साईडला यावेळेस अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगलत चेंडू. मिड विकेट ट्रॅव्हल होईल. 1 रन्स कंप्लीट. दुसरीसाठी परतलेत. पाहता पाहता दुसरी देखील पूर्ण केली जाते. तिसरीसाठी यावेळेस नक्की मैदानामध्ये काय घडलंय तर तिसरी धाव घेत असताना इथून खरं तर अलंकार घरात धावबाद. अलंकार बाद झाले. तदनंतर मैदानामध्ये विनीत मडवी आलाय. षटकातील शेवटचा चेंडू प्रवीण. धावसंख्या 2 बाद 21. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू. त्यावरती आक्रमण. बॉलला दिले देखून कॉर्नर सीमा पार. 6 रन. षटकाराच्या साहाय्याने तिसऱ्या षटकाचा निर्वाळा आणि 3 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करीत असताना आर्यन चिर्ले संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 27 या आकड्यावरती. चला तदनंतर विनंतीचा पहिला पुकार टीम सचिन स्मृती जासई आणि त्यांच्या विरोधात BCC भेंडकल बी संघ. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना हा विनंतीचा पहिला पुकार. आपण टॉस साठी यायचा आहे. सांघिक 4थं वैयक्तिक पहिलं स्लॉग ओव्हरचं षटक साहिल साया नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू. प्रदीर्घ वर्षानंतर खरं तर मी आज साया या खेळाडूला खरं तर मैदानामध्ये पाहतोय. पहिला चेंडू पंचांचा इशारा येणं बाकी आहे. इट्स इज वाईड. वाईड +1 असे टोटल मिळते. 2 रन्स प्लस 1 बाउन्सची वाम दिली जाते. गोलंदाज साईला दुहेरीनं धावसंख्येमध्ये बर 29 आकड्यावरती. यावेळेस इथून खरं तर बॉलला दिले बेकून. लॉंग लेग सीमा पार 6 रन्स. पस्तीस धावसंख्या षटकाराच्या सहाय्यानं खरं निर्दोष करत शेवटच्या षटकामध्ये आहे. निर्दोषला ठाऊक आहे इथून काय करायचं आहे. इथून मला माझ्या संघासाठी सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी निर्दोष गरजचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या प्रयत्नांना झुगारून साईडचा जर पहिला चेंडू पाहिला तर वाईड +1 रन्स मिळाला. टोटल 2 रन्स मिळाला. त्यानंतरच्या चेंडूवरती निर्दोष गरजचं आक्रमण पाहायला मिळालं. 1 चेंडू मध्ये 8 रन्स खर्च केल्यात साहिल या गोलंदाजांना. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. पंचांचा इशारा. इट्स इज द वाईड बॉल. पुन्हा एकदा वॉर्निंग. आता खरं तर शेवटची वॉर्निंग 2 बाउन्सची वॉर्न. ओके यस पहिला कॅन्सल. त्यामुळे ही पहिली वॉर्निंग. या वेळेसचा चेंडू आडव्या बॅटनं निर्दोष गरजची ताकद दाखवलंय. यावेळेस आणखीन एक लांबच लांब ठोकलाय सिक्सर. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल साहिलची. 2 चेंडू फेकलेत आणि 15 रन्स खर्च केल्यात. आतापर्यंत सर्वात महागडी गोलंदाजी. पहिलं षटक वैभवचं ज्यामध्ये 5 रन्स. दुसरं षटक ओमकारचं 9 रन्स. तिसरं षटक प्रवीणचं 13 रन्स. साहिल आलाय 2 चेंडू मध्ये 15 रन्स खर्च केल्यात. त्यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 रन्स पूर्ण. दुसरी केली जाईल का, परंतु यावेळेस दुसरी रन्स मिळणार नाही. फक्त आणि फक्त 1च रन्स धावसंख्येमध्ये. धावसंख्या
स्कोर कार्ड वरती 2-43. आता खरं सन्मानजनक स्कोर म्हणावं लागेल टीम आर्यन चिर्ले संघाचा. दोन गडी बाद 43. यावेळी सोडून दिलाय पंचांचा इशारा. पुन्हा एकदा खराब चेंडू स्वर मारा घोषित मारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये 44. साहिलची मागडी गोलंदाजी 17 रन्स खर्च केलेत आतापर्यंत. इथून मोठा फटका मारायचा होता परंतु निर्दोष गरज खरं स्ट्राईक साठी कुठं तरी काय होणार त्याचा जीव तडफडतोय की काय असं आता वाटायला लागलंय. खरंच अगोदरच्या चेंडूवरती सिंगल घेणं फार गरजेचं होतं का हा देखील प्रश्न आता निर्दोष गरजच्या मनामध्ये असेल. चेंडू बराच काल हवेमध्ये राहिलाय. 1 रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु दुसरी धाव आता निर्दोष घेणार नाही आहे. त्याला डाऊ काय आता इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला ना तर निश्चितच 50 गाठू शकतोय टीम आर्यन चिर्ले संघ. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेलात तर 2 गडी बाद 45 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल साहिल टू निर्दोष. शेवटचा बॉल अडव्या बॉल वरती केला प्रहार. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. निर्दोष गरज ब्रँडेड हा टोपलाय षटकार. षटकाराच्या साह्याने 4 षटकांचा खेळ संपुष्टात आणि 4 षटकांच्या अखेरीस टॉस गमावल्यानंतर टीम आर्यन चिर्ले संघाच्या धावसंख्या 10 पटलावरती लागल्यात. त्या म्हणजे 51 आणि त्यामध्ये महत्वाचं योगदान निर्दोष गरज 13 चेंडू 38 धावसंख्येवरती नाबाद ज्यामध्ये 5 षटकारांचा देखील समावेश आहेत. अशा टोटल 51 धावसंख्या गुणतालिकेवरती आणि आता 52चा पाठलाग करायचा आहे तो टीम कणकवली संघाला. चला विनंतीचा दुसरा पुकार असेल टॉस साठी या टीम बेंडकर संघ आणि जासेई संघ. शेवटचा बॉल साहिल टू निर्दोष. आणि बेंडकर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. जासे टीमचे कॅप्टन आणि बेंडकर टीमचे कॅप्टन. चार षटकांनी 52 धावांची गरज. आपण जर पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ
धावा खर्च केले होते कणकवली टीमनं 26 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये खूप महागडी गोलंदाजी झाली संदेशची, त्याच्यामध्ये 25 धावा खर्च केल्या त्यानं आणि 52 धावसंख्येचं लक्ष. सुरुवातीला असं वाटलं होतं की 35 ते 40 पर्यंत रोखलं जाईल पहिल्या सत्रामध्ये आर्यन चिर्ले टीमला, परंतु निर्दोष घरत हा एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. निर्दोष घरात जुना पुराणा चावल आहे. आर्यन चिर्लेची ती रन मशीन आहे आणि तेच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आता बॅट्समन जर आपण पाहिले तर वैभव आलेत आणि त्याच्या साथीदार प्रवीण वाघमारे. प्रवीण वाघमारे आणि त्यानंतर आपण त्यांच्यासोबत वैभव पाटील कणकवली या खेळाडूंना पाहतोय. अगदी काही दिवसांपूर्वी चौक विभागामध्ये एक आयकॉन स्पर्धा झाली होती आणि मोपाड्याच्या टीममध्ये आपण प्रवीण वाघमारेला आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर आपण सोहेल धारपवारला पाहिलं होतं. उरण तालुक्यातील नामांकित खेळाडूंपैकी एक गावदेवी गावठाण या संघांपैकी एक आणि उद्या सोहेल धारपवारचा खेळ तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. आज प्रवीण वाघमारे बॅटिंगमध्ये तुम्हाला इन ॲक्शनमध्ये स्ट्राईक तो उभा पाहायला मिळतोय आणि त्याला शुभेच्छा येत आहेत. मोपाडा टेनिस क्रिकेटमधील एक अग्रगण्य स्थानी असलेला खेळाडू अर्थातच प्रशांत पवार मोपाडा यांच्याकडून सुद्धा प्रवीण वाघमारेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि ते सुद्धा या मॅचचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं सहर्ष आपण स्वागत करूया. मॅचमध्ये चित्र आहे आता 22 चेंडू आणि 50ची गरज आहे. या ठिकाणी वैभव पाटील आता बॅटिंग करेल. वैभववरती महत्त्वाची जबाबदारी. प्रवीण वाघमारे हा एक विस्फोटक बॅट्समन आहे आणि विनीत नेक्स्ट बॉल. हो हो सुपर उडवलं बॉल, हेलिकॉप्टर लँड केलंय आणि बॉल जातो बाउंड्रीच्या बाहेर. सिक्सर. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल हा कोलवर पद्धतीचा होता, तिथे मात्र एक रन कंप्लीट झाले. प्रशांत हा शांत नाहीये मैदानाच्या आतमध्ये, नावामध्ये शांतपणा आहे त्याच्या. इथे रन्स मिळालेला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 वरती. प्रवीण वाघमारेला आता खेळ करावा लागेल कारण 13ची सरासरी इथे आकायची प्रत्येक ओव्हरमध्ये आणि त्या सरासरीनं बॅटिंग त्यांना करायची. यावेळेस बॉल कट केला चेंडूला, तिथे मात्र एक रन प्राप्त झाले आणि एका रनवर समाधान मानलं दोन्ही बॅट्समनना. 5 चेंडूचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या 10. कणकवली टीमला शुभेच्छा येतात. विशालदादा पाटील यांच्याकडून सुद्धा खूप सारे शुभेच्छा आल्यात, त्यांचं सुद्धा आम्ही शब्दसुमनांनी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. वैभव पाटील यांचे पिताश्री यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या त्या टीमला. यावेळेसचा बॉल अलंग द कार्पेट. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये विनीत मडवीनं बॉलला अडवलं, तिथे 1 रनची प्राप्ती होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 या धावसंख्येवरती. आपण पाहिलं तर नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. जासे आणि भेंडकल दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपल्याला विनंती करू आम्ही, कारण आपण टॉस करण्यासाठी ते रिपोर्टिंग करायचे. उद्या तुम्हाला अंडर-25 संघ पाहायला मिळतील, परंतु त्याच्यामध्ये आता सध्याच्या स्थितीला अंडर-25 खेळाडू चमकदार कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. मग कित्येक स्पर्धांमध्ये अंडर-25 खेळाडूंना आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहिलं आपण. धारावीचा भावेश नाईकला उद्या या क्रीडांगणावरती पाहाल. ऋतिक पाटील, त्याच्यानंतर करण महेश मडवी, त्यानंतर चिर्लेचा करण, त्याच्यानंतर चैतन्य पाटील टाकीगाव, असे अनेक दिग्गज खेळाडू पाहायला मिळतील. हो हो यावेळेसचा बॉल ब्लास्ट केला होता. बॉलवरती अंपायर सिग्नल. ओके चौकार येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या 4च्या मदतीनं
15 या धावसंख्येवरती. वैभव पाटील आता मैदानामध्ये धावा बरसायला सुरुवात केली त्यानं आणि रॉकेट ठोकला. मोजून मापून तोलून हा षटकार. वैभव पाटील मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणी जाऊन मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा, अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप कणठवली गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणारा हा खेळाडू आज गावचं ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल जेव्हा खेळतो ना, गावाच्या प्रतिष्ठेचा जेव्हा प्रश्न येतो ना, तेव्हा तग धरून मैदानामध्ये उभा असतो आणि तोच बॅटिंग करतोय. काय लाजवाब बॅटिंग चालू आहे. हो हो सुपर. आणखीन एक रॉकेट चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 4च्या मदतीनं 25 वरती. अजूनही आता 27 ची गरज आहे. 15ला 27 ची गरज आहे. वैभव पाटील आपलं रूप धारण करतोय. आता लोअर फुलटॉस होता पण तो केवळ सेन्सिबल क्रिकेट दाखवला. मॅचला बिल्डअप करत असताना मॅचला पुढे नेऊन खेळ करायचं. समोर येऊन कॅप्टन कसा असावा, तो मॅचला पुढे सरसावत घेऊन जाणार आणि मॅच जिंकून देणार असावा. याचं एक उत्तम उदाहरण. आता प्रवीण वाघमारे आयकॉनच्या लिस्ट मध्ये या खेळाडूला कित्येकदा पाहिलंय आणि त्यानं ठोकलाय एक हाय अँड हँडसम षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 वरती. समीकरण आलं 13 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. आता पावसाचं सावट आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. पावसाच्या सरी जर बरसल्या ना तर बॉलिंग करणाऱ्या टीमला जरा की फॅक्टर वाढू शकतो. अंपायर्सकडे बॉलची मागणी केली जाते बॅट्समन कडून की त्यांना माहीत पडला खेळपट्टी ओली होईल, खेळपट्टीमध्ये बॉलचा वेग जो आहे ना तो दुप्पट वाढेल गोलंदाजाच्या वेगापेक्षा, मग मॅच त्या आधी संपूया. हो हो सुपर. अलंकारचा यार्कर आणि त्रिफलाची बाद होईल प्रवीण वाघमारे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32. येणारे चेंडू शिल्लक असले आता 2 षटक म्हणजे 12 आणि गरज 20 धावसंख्येची. चला जासे आणि बेंडकल. चला जासेचे कॅप्टन आलेत, बेंडकल टीमचे कॅप्टन. शेवटचा पुकारा. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. यावेळेसचा बॉल आजच्या दिवसातील सर्वोत्तम कव्हर ड्राईव्ह. काय फ्लॅट फटका ठोकलाय वैभव पाटील कणठवलीच्या या खेळाडूंना. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. वैभव पाटील आपल्या ऍक्शन मध्ये आपल्या स्टँड मध्ये उभे राहिले. त्याच्यानंतर बॉल ज्या दिशेला आला ना त्या दिशेला त्यानं ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवला. षटकार. एक क्लासिकल बॅट्समन क्लासिकल बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. यावेळेस बॉल सेन्सिबल क्रिकेट. बॉलच्या मिनिटनुसार बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये. आता समीकरण आलं येणारे 10 चेंडू शिल्लक असतील आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 13 धावा.
इथे बॅटची लिडिंग एज घेतली होती, बॉल पाठीमागे चाललाय, तिथे 1 रन पाहायला मिळेल. समीकरण मध्ये बदल होईल. येणारे चेंडू शिल्लक असतील 9 आणि गरज आता 12 धावसंख्येची. 9 चेंडू 12 धावा. प्रशांत इथे पहिल्या बॉलवरती 6 आला होता, परंतु त्यानंतरचे 2 बॉल त्याने सिंगलचे टाकलेत. पावसाच्या सरी, मैदानामध्ये पावसाचं सावट, सुरुवात झाली पाऊस बरसायला. तिथे मात्र लॉंग ऑफला बॉल चालला होता. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 रन्स होतील कंप्लीट. या दुहेरीच्या मध्ये समीकरणामध्ये चेंजेस होतील. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 8 आणि गरज आहे 10 धावसंख्येची. 8 चेंडू 10 धावा. वैभव पाटील यांना शुभेच्छा येत आहेत. आमचे परमित्र मोठे बॉम्ब टेनिस क्रिकेटमधील एक उत्तम ऑलराऊंडर सुमित पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. इथे हा बॉल खोलवर पद्धतीचा मॅच मध्ये रोमांचपणा यायला सुरुवात झाली. मॅच मध्ये ट्विस्ट वाढायला सुरुवात झाली. जी सरासरी 2 ओव्हर मध्ये 10ची होती ना, ती सरासरी आतापर्यंत बॅलन्सिंग ठेवले प्रशांत घरातनं. 7 चेंडू 10 धावसंख्येची गरज. मॅचचा निर्णायक चेंडू आणि पाऊस आता जोरदार बरसायला सुरुवात केली. पावसाने क्रिकेटचा आनंद घेतला जाईल. इथे मात्र काय घडलं, धावाची संधी. वैभव पाटील कदाचित धावात झाला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. 6 चेंडू शिल्लक असतील आणि आता गरज आहे 9 धावसंख्येची. एका गोलंदाजाला 2 बाउन्स दिले जातील, याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. 6 बॉल 9 धावसंख्येची गरज. कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाणार, सामन्याचं भवितव्य कोणाच्या हातामध्ये दिलं जाणार. आर्यन चिर्ले संघ हा सामना त्यांना जिंकायचंय आणि एक नौका गोलंदाज त्याने आता मात्र या मॅच मध्ये लॉन्च केलाय आपल्या टीम साठी. वैभव पाटील, थोडं मानसिक प्रेशर असेल गोलंदाजावरती वैभव पाटीलच्या नावाचं, कारण व्यावसायिक खेळाडूचा स्वरूप प्राप्त राहणारा हा खेळाडू आणि जसा पावसाळी रबर बॉल क्रिकेट येतो ना, तसा वैभव पाटील एक वेगळाच फॉर्म तुम्हाला पाहायला मिळत असतो. कारण त्याचा जो फॅन बेस आहे त्याच्यामध्ये पावसाळी रबर बॉलच्या क्रिकेटच्या तो हंगामामध्ये आयकॉन म्हणून अनेक संघांमध्ये खेळत असताना याच क्रीडांगणावरती कित्येकदा आपण त्याला पाहिलंय. नवी मुंबई विभाग असेल, त्यानंतर ठाणे शहरामध्ये, त्यानंतर मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी आयकॉनच्या भूमिकेमध्ये असणारा वैभव आता 6 मध्ये 9 बनवेल की त्याला जे आव्हान आहे ना, गोलंदाज आपण पाहताय. काय नाव काय बॉलरचा, सुचित तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. 6 मध्ये 9. ऑनसाइडला बॉल येतोय, तिथे मात्र डीप मध्ये अलंकाचा प्रोटेक्शन. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रिस्क उठवले वैभव पाटीलला आणि डायरेक्ट हिट. काम 25 अंपायर सांगतायत की इथे मात्र काय घडलं. वैभव पाटीलची विकेट मैदानातून बाहेर जाईल असं अंपायरनं सांगितलंय. इथे जर पाहिलं अनेक प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके जे होते ना ते डायरेक्ट बंदच पडलेत असं आपण म्हणूया. वैभव पाटील सुद्धा स्वतःवरती नाराज आहे. आक्रोश, राग या सगळ्या गोष्टी आपल्याला बॉल वरती पाहायला मिळाल्या. पाच चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. जशी विकेट वैभव पाटीलची गेली ना तसा आनंद साजरा करायला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये आर्यन चिर्ले टीमच्या माध्यमातून. परंतु आता ओमकार आलाय. इथे मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय महाराष्ट्राचा सुपर डुपर स्टार खेळाडू आणि आज मात्र ग्रामीण संघांचा खेळ पाहण्यासाठी आपण विश्वजित मेघनाथ ठाकूर यांना पाहताय. त्यांचं सुद्धा आपण शब्दसुमनानी सहर्ष हार्दिक स्वागत करूया. परंतु मॅच मध्ये जाऊया, मॅच एंटरटेन करूया. मॅच असं वाटत होतं की वैभव पाटील वन साइड आपल्या खिशामध्ये टाकेल आणि कणकवली संघ ही मॅच घेऊन जाईल आपल्या घरी. परंतु नियतीला जे मान्य आहे ना आणि तुमच्या नशिबामध्ये जे लिहिलंय ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही मिळणार नाही. इथे आता डाव कोणाच्या बाजूने येणार आणि कोणता संघ विजयाचा जल्लोष साजरा करणार आणि कोणत्या संघाच्या वाट्याला अपयशाची शाल गळ्यामध्ये पडणार. येणारे 5 चेंडू 8 धावसंख्येची गरज. एक नवेदित बॅट्समन कंठवली टीमचा ओमकार येतोय स्ट्राईक एंडला बॅटिंग करण्यासाठी. 5 बॉल 8 ची गरज. इथे हा बॉल डायरेक्ट हिट्स, आणखीन एक विकेट जाऊ शकली असती.
एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय घडलं आणि आणखीन एक फलंदाज धाव बाद होईल. विनाशकारी विपरीत बुद्धी. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत इशारा करतील की हा डॉट बॉल आहे, कदाचित लेग बाईटच्या स्वरूपात 1+ विकेट्स लेग बाईटच्या स्वरूपात ही रन्स येईल आणि त्याच्यानंतर एक बॅट्समन धावबाद होईल. आता संदेशनं स्वतःवरती विश्वास दाखवून ही खेळी करेल का असं वाटत होतं, परंतु समीकरण आलंय 4 चेंडू शिल्लक असतील आणि 7 धावसंख्येची गरज असेल. 4 चेंडू 7 धावा. आणखीन एक सामना प्रेक्षकांना हवासा वाटणारा, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके ठप्प करणारा आणि प्रेक्षकांना दिलासा देणारा आणि ऐन पावसाळ्यामध्ये जे प्रेक्षक क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहेत ना त्यांचा पैसा वसूल करणारी मॅच. 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतील इथे. आता आपण जर पाहिलं तर पहिली मॅच विश्वजित ठाकूर यांच्या माहितीसाठी सांगू की 1 बॉलमध्ये 6 आली होती आणि तिथे 6 बॉलमध्ये 11 तुमचा जो RPL चा खेळाडू सचिन तांडेल यांनी त्या 11 धावा वाचवल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅच ते झाले होत्या. इथे हा बॉल, काय घडलं, बॅटची इनसाइड एज, करण मडवी सरांचा बोट आकाशाकडे म्हणजे बॅट्समन होईल इथे बाद. 3 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज. माणसाची वेळ आणि मैदानातील खेळ बदलायला वेळ लागत नसतो मित्रांनो, कारण वैभव पाटीलची विकेट जिथे गेली ना तिथून मात्र संदेश पाटीलनं मागच्या बॉलवरती थोडाफार का होईना वेगळं चित्र करण्याचा प्रयत्न केला, 1 रन्स घेण्याचा प्रयत्न केला. गावच्या पाठीराख्यांचा विश्वास संदेश पाटील वरती होता, परंतु संदेशनं नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समनला ओमकारला स्ट्राईक एंडला आणण्याचा प्रयत्न केला आणि तो सुद्धा बाद झाला. आता समीकरण आले येणारे चेंडू शिल्लक असेल 3 आणि 7 धावसंख्येची गरज असेल. इथे विनंती केली जाते साईश मात्र आणि राज घरात यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं. 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज. कणकवली संघाचा खेळाडू या रन्स पूर्ण करेल की गोलंदाज सुचित या धावा रोकेल. इथे हा बॉल डायरेक्ट हिट्स. पुन्हा एकदा इथे मात्र सुचितनं रिक्स उठवली नाही. रिक्स उठवली असती काहीतरी घडलं असतं, संदेश पाटीलची विकेट कदाचित गेली असती तर मॅच मध्ये जिंकण्याचे जे पर्सेंटेज होते ना ते आर्यन चिर्ले संघाचे वाढले असते. परंतु आता संदेश स्ट्राईक एंडला आलाय. कणकवली संघाच्या अपेक्षा सुद्धा पल्लवित झाल्या असतील. कणकवली संघाला थोडंफार कमी ना आशेचा किरण जागा राहिला असेल, परंतु येणारे चेंडू शिल्लक असतील 2 आणि कंपल्सरी चेसिंग म्हणजे 6 धावसंख्येची गरज आहे. नारळाचं मजबूत कवच फोडल्याशिवाय त्यातील अमृताचा आस्वाद घेतला जात नाही आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये संघर्ष केल्याशिवाय विजयाचा आस्वाद घेतला जात नाही. हे संघर्षमय मैदान आहे आणि संघर्षमय मैदानामध्ये क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा आहे. 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. संचित टकले आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेली मेहनत पूर्णपणे फळाला येते. 2 मध्ये 6. हा बॉल पाठीमागे मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समन इतके सफल झाले की त्यांना समजलं सुद्धा नाही. लेग यष्टी आणि मिडल यष्टी वरून हा बॉल चाललाय. 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. जर का प्रेक्षकांना तुम्हाला ही मॅच आवडली असेल ना तर मात्र कणकवली टीम साठी आणि आर्यन चिर्ले टीम साठी एकदा जोरदार टाळून जाऊ द्या. 1 बॉल 6 रन्स. इथे हा बॉल अंपायर सिग्नल, इट इज अ वाईड बॉल. अंपायर बाउन्स वॉर्निंग. 1 बाउन्स झाला की 2 बाउन्स. ते गोलंदाजाला आत्ताच दंडित करा. ओके 1 बाउन्स. अजून 1 बाउन्स अंपायर तिथे बॉलरला असेल म्हणजे 2 बाउन्स नंतर 3रा बाउन्सला आपण नो घोषित करणार आहोत. इथे येणारे 1 चेंडू शिल्लक असेल, 5 धावसंख्येची गरज असेल. आता प्रेशर प्रेशर प्रेशर, दबाव 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 दोनही संघांवरती समप्रमाणात पाहायला मिळतोय. दबावाला उजारून जो संघ खेळ करेल ना, जो खेळाडू कामगिरी करेल ना तो मात्र विजयी करणार आपल्या संघाला. 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज. सुचित राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला बॅट्समन संदेश पाटील कणकवली. इथे हा बॉल अंपायर सिग्नल, इट इज अ वाईड. 1 चेंडू आता 4 धावसंख्येची गरज आहे.
क्रिकेटच्या मैदानामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम बांधला जात नाही, कारण सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, सामन्याचं चित्र कधी तुम्हाला चिरले संघाच्या बाजूनं पाहायला मिळतंय, कधी तुम्हाला कणकवलीच्या बाजूनं पाहायला मिळतोय. आता दोनही खेळाडू थोडं प्रकारे मानसिक प्रेशर जे ना त्यांचं वाढलं असेल, टेन्शन, चिंतामुक्त कामगिरी इथून त्यांना करावं लागेल. एक चेंडू 4 धावसंख्येची गरज, कंपल्सरी चौकार इथे मात्र मारावा लागेल. एक बॉल 4 धावा, जोरदार टाळून जाऊ द्या या बॉल साठी. एक बॉल 4 रन्स, आणखीन एक एक्स्ट्रा, आणखीन एक एक्स्ट्रा. याच रन्स डोकेदुखी ठरतील, याच रन्स तुम्हाला त्रासदायक ठरतील, याच रन्स तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर नेतील. अशा प्रकारची गोलंदाजी, जणू काही पराभवाला आमंत्रण. 5 बॉल मध्ये तुम्ही चांगला खेळ केलाय, चांगले चेंडू टाकलेत, हे विसरून हा जो खेळाडू आहे ना हा नैसर्गिक खेळ करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु दबावाखाली त्याच्याकडून एक्स्ट्रा चेंडू टाकले जात आहेत. येणारा एक चेंडू शिल्लक असेल, कंपल्सरी चेसिंग आणि 3 धावसंख्येची गरज असेल. एक बॉल मध्ये 6 पाहिजे होत्या, 3 एक्स्ट्रा आलेत, आता 1 मध्ये 3. इथे हा बॉल, काय घडलं? संदेश पाटीलनं स्वतःच्या डोक्यावरती हात मारलाय की या बॉल वरती मॅच फिनिश होणं खूप महत्वाचं होतं. ही मॅच याच बॉल वरती संपणं फार महत्वाचं होतं, परंतु कणकवली संघाच्या खेम्यामध्ये आपण नजर जर टाकली, जे प्रेक्षक आता बसले होते ना, जे पाठीराखे आता बसले होते ना, ही मॅच पाहण्यासाठी आणि हा बॉल पाहण्यासाठी प्रत्येक जण उभा राहिलाय, कारण चेंडूवर एक चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. एक बॉल 2 धावा, फ्रीचा हा चेंडू आहे. कॅच घेतल्यानंतर बॅट्समन आउट नसेल. 1 रन इथे मात्र कंप्लीट होईल. अलंकार बॉलला फील्ड करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश, बॅट्समन होतोय संदेश पाटील धावत. आणि इथे मात्र कंपल्सरी चेसिंगच्या जोरावरती आर्यन चिर्ले संघानं हा सामना मात्र जिंकलाय. ज्या वेळेस फर्स्ट रन्स काढत होते त्यावेळेस संदेशचा पाय थोडा स्लिप झाला होता नॉन स्ट्राईक एंडला, आणि तिथून मात्र रन्स कंप्लीट झाली नाही आणि सामना जिंकला या ठिकाणी आर्यन चिर्ले टीमनं. आतापर्यंतचा ग्राफ आपण जर पाहिला, इथे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय संदेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला धावत होता, परंतु निर्दोष घरत ना आपल्या हातामध्ये जसा चेंडू आला ना